मंडळी, आपलं नको ते कृत्य बायकांपासून लपवताना नवऱ्यांचा मेंदू विशेष तल्लख होतो. बघूया आज इथं एका नवऱ्याची चलाखी किती यशस्वी होतीये ते. तुमच्या समोर येत आहेत हास्य बुद्रुकचे इनामदार, विनोदाच्या अलंकारांमधला मौल्यवान खडा प्रसाद खांडेकर आणि हास्य शलाका नम्रता संभेराव. हॅलो हॅलो. हा अंशा बोल बोल ना अंशा. अरे अंशा तुला माहिती आहे ना आपले म्हणजे आयडिया तसली भारी आहे ना, बायकोला काय कळतच नाही. अरे नाही रे बाबा, तुला काय सांगू, बायकोला किती वेळा फसवलंय माहिती आहे मी. बरं अंशा, मी आता आलोय हा वाड्याजवळ. बाई वाड्यावर या. अब नाही जमत नाही रे यार, एवढं पेग मारले तरी नाही जमत अंशा. चल चल ठेवतो अंशा. ओके, ओव्हर अँड आउट ऑफ द बॉक्स. अरे बेल पण दारू प्यायले की माझी नशा लागली. ये ना. अरे ये ना. लांबरा लांबरा. मी मैतावरून आलोय. लांबरा. काय? लांबरा मैतावरून आलोय बाबा. लांबरा. काय रे? कोण गेलं? ख्रिस गेलं. काय? काय किस गेलं? हा? लांबरा लांबरा. अरे मी मैतावरून आलोय मी. हो ठीक आहे, पण इतकं काय? अरे अरे बॅग बघ बॅग. काय हो? आंघोळीला जातोय. बाय. असं काय? आंघोळ. कशाला ओरडतोयस एवढ्याने? साबण. डोक्यावर पाणी. कसलं तरी वास येतोय रे पशा. एवढे माउथ फ्रेशनर. डोक्यावर पाणी. टॉवेल वाळलो. फ्रेश वाटतंय. अरे स्टॅच्यू ऑफ माउथ फ्रेशनर. काय एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवेत तुला बॅगेत? अगं ते नाही नाव म्हणजे ते ना. करू नकोस. एवढे माउथ फ्रेशनर कशाला हवेत तुला बॅगेत? पानपट्टी खोललीस का तू पशा? करू नकोस पशा. किती खर्च करतोयस तू? तुला कळतंय का त्या माउथ फ्रेशनर कशाला यार? मला तू माझा संशय घेते. संशय घेते बाबू. लांब राह तू यार. मी मैतावरून आलो, कळतो तुला. पशा कसलं तरी ना घाणेरडा वास येतोय रे मला. कसला? असं काहीतरी चिकू पिकल्यासारखा वास येतोय काहीतरी. अरे हा आई शपथ, मी पण वेडाच आहे. चिकू पिकल्यात. कसे सांगतो. काय झालं, मी आता आंघोळ केली ना. हा जो कंडिशनर लावलाय ना, कंडिशनर, तो फ्रूट कंडिशनर आहे. कसलाय? फ्रूट कंडिशनर. बर. मी तिकडे गेलो होतो ना स्मशानात. कुठे? स्मशानात. तिकडून बोललो बाबा आता आंघोळ करावी लागेल. मग सिग्नलला एक मला आजोबा दिसले. ते सिग्नलला शॅम्पू आणि कंडिशनर विकत होते. शॅम्पू आणि कंडिशनर सिग्नलला विकत होते आजोबा? नाही ना.
काय एकेकावर वेळ आली आहे ना पशा. हा मी तेच बोलतोय, काय कर वेळ आली बाबा. तर मला आजोबांची कंडिशनर बघवली नाही, काय काय आजोबांची कंडिशन बघवली नाही. मग मी आजोबांना म्हटलं मला द्या एक कंडिशनर. तर आजोबा मला बोलले फ्रूट कंडिशनर आहे. आता बाकीची फळं महाग आहेत ना, आजोबांकडे पिकलेले चिकू होते, मग त्यांनी कंडिशनर मध्ये तेच जास्त टाकले. हो का. तर पिकलेल्या चिकूंचा वास येतोय. अच्छा. हा बाकी काय नाही. अच्छा. ओके चल मी झोपतो. गुड नाईट. पच्चा काय चपटी सापडली? चपटी झाली असेल. काय झालं? तू माझ्यासाठी गजरा आणलायस. हा मी गजरा. याच्या गावात कोणाचा आला गजरा बागेत? चल मी झोपतो. गुड नाईट. कोण गेलं रे पशा? ते आहेच का अजून? जाऊ दे ना, गेलेल्यांचा कशाला आपण विचार करायचा. गेले तर गेले, आपल्याला काय करायचं. नाही तुला खूप त्रास झालाय, म्हणजे तुला इतकं वाईट वाटतंय, तुला बोलता येत नाही, तर कोणीतरी जवळचं गेलं असेल ना. म्हणजे ऐकायचंच आहे. हा सुरेश सुरेश. सुरेशचे आजोबा गेले. सुरेशचे आजोबा गेले. वहिनींवर काय आभाळ कोसळलं असेल ना, तर मी फोन करतो. ए नाही, वहिनीनं फोन नाही करत, आधीच सांगतो. वेडी तू ना मग तिकडे ते बिचारा असं. अरे तू फोन करणार त्यांना कसं वाटतं ते. मुळात तू सुरेशलाच ओळखत नाही तर सुरेशच्या आजोबांना कशी ओळखशील? तू बरा आहेस ना पशा? सुरेश भाऊजींना कसं नाही ओळखणार मी? अरे ते नाही का आपल्याकडे येतात दरवेळी, दर रविवारी येतात नाही का? अगं तू बोलतेस ना तो सुरेश वेगळा, वेगळा. मी बोलतोय तो सुरेश वेगळा. कसं? म्हणजे तू बोलतेस ना सुरेश तो माझ्या ऑफिस मधला, आणि मी बोलतोय ना सुरेश तो अंदमान मधला. अंदमानला राहतो तो. ओके. म्हणजे तू आता अंदमानवरून आलास का मैताला जाऊन? नाही तू अंदमानवरून कसं येशील पण लगेच? नाही ना, नाही पॉसिबलच नाही ते. सकाळी गेलंस आणि संध्याकाळी कसं येशील? ना मग यार तू खूप प्रश्न विचारते यार. मग तुझा माझ्यावर विश्वास नाही. नाही बाप. लांब राह यार तू. कशा अंदमानला खूप माणसं मरायला लागली आहेत ना रे. का ग? 2 दिवसापूर्वी नाही का अंशूचे आजोबा वारले? ते पण अंदमानचेच सांगितलेले. सांगितलेले म्हणजे ना, ना. अंदमानचेच होते ना ते. हो हा मग झालं सगळं. ओके गुड नाईट. गेल्या आठवड्यात पण कोणीतरी गेलं होतं ना रे अंदमान मधलं. परत अंदमान मधलं? हा कोणीतरी गेलं होतं. तू कोण म्हणलं ग? तू नाही का मला म्हणालास की फायनलची मॅच, वर्ल्ड कपची मॅच होती, मग तू म्हणालास मी लवकर घरी येईन, मला मॅच बघायची तुझ्यासोबत. नाही का तू म्हणालास मला अचानक 2 जण वारले आणि मग तुला यायला उशीर झाला. अरे काय करणार, उशीर होणार. मॅचचा निकालच लागत नव्हता, मग काय करणार. फायनल झालं ना सगळं. मॅचचा विषय कुठून? अरे फायनल फुल अँड फायनल झालं त्यांचं, जे 2 जण वारले ना. कशी भाषा रे तुझी? माणूस गेला आणि तू फायनल आणि मॅच बीच काय अगं बोलतोस? तसं नाही ग बाबा. काय झालं, 2 जण वारले हा. तर बाबा आता निकाल तर लावला पाहिजे त्यांचा, काहीतरी झालं पाहिजे ना. निकाल लावायचा म्हणून मग दोघांमध्ये एक्स्ट्रा 6 लाकडं टाकली. 6 लाकडं ते लागतात तिकडे. म्हटलं बाबा आता तरी निकाल लागेल. आता पण निकाल नाही. मग काय केलं तुम्ही? मग दुसरा काहीतरी ऑप्शन असेल ना अगं, तुमच्याकडे. पाऊस पडला असता तर डकवर्थ लुईसचं काहीतरी केलं असतं ना. ते पण नाही. डकवर्थ लुईस कोण आहेत रे? डकवर्थ पाटील, लुईस पवार, जे 2 वारले ना अंदमानचे, ज्यांचं आम्ही गेलो, त्यांचं नाव होतं डकवर्थ पाटील आणि लुईस पवार. अशी नावं असतात का? जर डोअरबेल वाजता उघडते. कोणची रिंग वाजते? अच्छा हो काय, सॉरी. हा वहिनी बोला. कोण आहे? विचारे वहिनी. विचारे अंशूची बाई. हॅलो हा वहिनी बोला. नाही हॅलो. हा हा नाही कळलं मला, झालं ते फार वाईट झालं बरं का. काय आता येणारा माणूस जाणारच ना, काय करायचं. खरे हो तुमचं पण. हो. बरोबर. काय झालं पण? नाही हे आज आले, काय झालं आज आले, उशिरा आले आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये शिरले हो. मग त्यांनी सांगितलं मला की प्रसादचे आजोबा वारले. वाईट झालं जरा. नाही नाही 1 मिनिट वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्हाला मुळात आजोबाच नाहीयेत. सुरेश भाऊजी आहेत ना, त्यांचे आजोबा वारलेत. अच्छा हो का. मग यांनी सांगितलं प्रसादचे वारले. नाही नाही गैरसमज झाला काहीतरी. बरं मी काय म्हणते, अंशू भाऊजी बरे आहेत ना? का त्यांना काय झालंय? आजे सासरे वारले ना तुमचे, त्यांचे आजोबा वारले ना. कोणाचे आजोबा वारले?
तुमचे आजे अगं, ए टवळे अहो, आजोबा जिवंत आहेत आमचे. भावड संघ काहीतरी बोलू नको. नाही, हे काय आले- जिभेला हाड आहे की नाही नाही, तुझ्या? हे आले- कशाला माझ्या आजोबांना मारतेस? अहो, पण ऐका- ठेव फोन. अंघोळ माफ कर ना. मंडळी, सुसाट वेगानं विनोदाची गाडी हाकणारे हास्य बुद्रुकचे प्रसाद आणि नम्रता आज एका रस्त्यावर भांडतायत आणि त्यांना साथ द्यायला आहेत हास्य खुर्दचे समीर चौघुले. बघूया आज ते विनोदाची कुठली वेगमर्यादा गाठतायत ते. जोरदार टाळ्यांनी तिघांचंही स्वागत करूया. ए परी ए परी ए. काय सिग्नल तुमचं? आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील हवालदार आहे. नाही मी फोनवर बोलते. हा पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असा उभा आहे तिकडे. साधी एक खरंच नाही आली. खरंच सांगते मी सिग्नल नाही तोडला. सर इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. हा, मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी तू तो सिग्नल तोडलास. अरे वा. हे बघा, सिग्नल तोडून पळती है जन, सिग्नल तोडून पळती है जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात है. माझा स्वर इच्छित Very good. कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात त्यापेक्षा मोठे ते काय येते. ए भरपूर झालं शहाणपणा. चल दंड काढ. दंड काढ. ही आहार रे तुझा विनोद. हा? दंड काढला हीच की. अगं दंड काढ म्हणजे फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना मी मोबाईलवर फक्त हे बघ बाळे उगाच टाइम नको खोटे करू. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं एवढे पैसे कोणी मागतं का. किती गरीब आहे मी बघा. किती गरीब आहे मी. किती गरीब मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे. मला सोड. मोबाईल उचल गाडी जाईल घाप करणार त्याच्या. मोबाईल उचल. बरोबर सांगितलं. 50,000चा मोबाईल गेला असता केवढ्याला पडला असतं. कुठे होते मी. गरीब आहेस तू. लाज वाटते का गे. लाज वाटते. 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते. माझं नाही लक्ष गेलं पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. हा? ऐका ना मी 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 तुमच्या पाया पडते. ए बाळे हे काय, खांडेकर? अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला. तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच का सगळ्यात मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का. हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा मला. व्हॉट? नाही सर तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला. बाई सर मी म्हणून तिला आत्ता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. कुठे सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील. तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. साहेब खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग हे आलो. खरं बोलतायत? नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले मला. सर, खांडेकर सर नाही सर. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता? सर नाही मी कशाला चिरीमिरी घेतली तुम्ही? नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर. देवा शपथ. हवालदार तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही.
हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घे. घेईन मी. घे ना शपथ. घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला. नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट. खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फसलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. तोंडला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर. नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. मी ना सर मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर. वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे हे बघा सर आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग इथे मग मीटिंग. आपली ही मीटिंग नाही आहे का. रणरणत्या उन्हाखाली आपण उभे आहोत चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय. तुम्ही खरं बोलताय ही खोटं बोलतेय. हो सर हो तुम्ही सर. खरं बोलताय. हो सर. प्रूव्ह करा. मारे ना कडफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो हा प्रूव्ह करा. मी करतो सर. मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. सांगा काय. हे घे. हे काय. हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा. निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का निसटले बाबा. माय गॉड निसटले बाबा. निसटले हे काय केलं. निसटले बाबा. निसटले. सर हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे. तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला. असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी जिबर खड्डे पडतील चरे पडतील. हे बघ आमच्या निसटले बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात घेऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत. सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको. तुला काही होणार नाही. आमचे बाबांना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे बोलून दाखव. मला काय जरा त्यांचा विचार करा. फक्त त्यांचा विचार कर. हा घे बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक. मी सिग्नल नाही तोडला. हॅलो खांडेकर साहेब. आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगं नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये साहेब आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलं हे. अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू. काय केलंस तू. It really works. Oh really it really works. Yeah you know the thing. माझं चुकलं. खांडेकर महत्वाची चर्चा चालू आहे. निसटले बाबा गेले. अजून काय महत्वाचं आहे. निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा नाव त्यांचं निसटले होतं. निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल कंट्रोल करायचं. ठीक आहे सर. माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे मला माफ कर. माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी जा. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा काय म्हणालात तुम्ही. बाबा कर्टन. बाबा मला अशी पोरी अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा पोरी बाबा पोरी बाबा बाबा दुम दुम. बाबा
बाबा तुम्ही दमला असाल ना बाबा. आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली बाबा. बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा बाबा तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर कर बाबा बेडचा आवाज येतो. कर कर मी बोलतोय. कर कर आबा पोरी सेवा कर. पोरी मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला पण खोटच बोलते असं. एक मिनिट मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा. तुम्ही खोटं बोलताय. सर, कळलं? नाही. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका माझ्यावर विश्वास ठेवा. मी- अहो साहेब कशाला त्यांना ओरडताय? त्या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही नाही हात अरे हा पुढचं आहे. हा. एक मिनिट अहो, एक हे मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी ओ नाही. बाई पुरे झालं हो. किती नाटकं कराल. सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं रे हेल्मेट. अहो स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा? बाई एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? सगळं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही. हे तुमचं work होतं म्हणून मला इथं बोलवलं यार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा.